मोगाच्यानो देवाचे राज्य आमचे मध्येच असा मुळे पतेवन जिवीत जियेव्या. देवाचे राज संसाराच्या सुरवेर थावनच असले आणि अंतपर्यंत असतलेच, पूण आम्ही देवाची भुरगी तवळ तवळ त्या राजाचो अनुभव करूंक जाय. दोळ्यांचेर धांपण पडलो लोक फारिजेव आणि सदुसेवा बरी. संसारांत एकामेकाची नीत करूंक ते जाणात, पूण सर्गींच्या श्रेष्ठ नीतीदारा विशांत ते नेणारीच. फारिजेव आणि सदुसेवा सांगता अनेक साबार लोक देवाच्या राजाची लक्षणां पारखूंक शकलेनात. फटकिऱ्या प्रवादी बरी लोकांक सूख शिकवण दिवंक लागले. देवाचे राज पळय ते हांगा आसा, पळय ते थंय आसा म्हणून सद्या लोकांक फसयले. फारिजेव आणि सदुसेव चिंताले, जो लोक संपूर्णपणे नियमशास्त्र पाळतात तांकां मात्र देवाचे राज्य फावो जातले म्हूण. मेसिया वैभवान एक रायज जावन येताना तांकां तांचे प्रतिफळ वा इनाम मेळटले म्हणून ते चिंताले. अशें जावन जेजू वा मनशापूत तांचे मदींच भोवून आसलेले तांकां खडीत जावंक ना. जेजूच नीज देवाचे राज्य. हे देवाचे राज खोट्यांनी तिरस्कार केलो. भाव भयणीनो, जेजू देवाच्या राजाचे येणे विशांत उलयतना दोन संगती आमकां समजूंक प्रयत्न केल्ले कोणा. पयल्यान देवाचे राज आतांच आयला म्हूण, तेंच जेजूचे जल्म, परगड, जिणी, कश्ट आनी मरण. दुसऱ्यान देवाचे राज वैभवान येतले. हांगासर सोम्याच्या दुसऱ्या येण्या विशांत, जावंक पुरो अंतकाळार घडच्या संगती विशांत, जावंक पुरो ताच्या पुनर्जिवंतपणा उपरांत घडच्या संगती विशांत. तर मोगाच्यानो आमी उगडास दवरया, देवाचे राज आतांच आयल्या आनी आमचे मदें ते आसा. देखून भावार्थान सोम्याक साक्ष दिवन जियोंक प्रयत्न करया. सांत पावलून सदांच सोम्याक साक्ष दिली. हेरांकी तांणी क्रिस्ताक साक्ष दिवंक शिकयलें. ओनेझिम म्हळो गुलाम, फिलेमोन म्हळ्यार ताच्या धन्याच्या प्रामाणीकपणी सेवा करिनासतना ताची आस्त लुटल्ली. धन्याच्या हातांतलो बचाव जावच्या उद्देशान धन्याच्या घरांत तो पळोवन दवरलो, पूण बंदेंत ताका पावलाची भेट जाल्ले निमती तो नवो मनीस जावन रुपांतर जालो. क्रिस्तांव भावार्थ ताणें स्विकार केलो. देखूनच सांत पावलू ओनेझिमाक परत्यान फिलेमोनासरशी धाडन तांचो मदलो संबंद घट करूंक प्रयत्न करता. हेंच एक निदर्शन जावन आसा देवाच्या राजाच्या येण्याचे हाजीरपण. संवसारांत आजकाल घडची घडिता पळयतना आमी देवाचे राजाचे अनुभव करया. तशेंच आमच्या किरकोळ भावा भयणी थंय देवाच्या राजाची ग्रेस्तकाय वळखूंक प्रयत्न करया. ही सुकृपा देव आमकां आज फावो करून दिवून मागया.